नमस्कार, मी श्रुती सावंत. आमचे जे गुरु आहेत महायोगी ज्योतिष गुरुजी, ह्यांच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात खूप सुखी समाधानी होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे एक ना एक गुरु असतात. तसेच आमचे जोशी गुरुजी आहेत. त्यांना आम्ही प्रत्येक गोष्टी लहान मोठ्या असो त्याचे जे निर्णय आहेत ते त्यांच्या सहयोगानेच घेतो आणि त्यांचा आम्हाला बराच सपोर्ट आहे. असंच माझं खूप व्यवस्थित चाललं होतं. 2015 हे खूप छान आयुष्य चाललेलं. माझं मिस्टर क्लास 1 ऑफिसर आहेत, 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. छान फॅमिली होती. पण म्हणतात ना, त्याला कोणाची तरी नजर लागते. तसं 2017मध्ये झालं माझ्या बाबतीत. हा असा दिवस होता की त्या दिवशी माझ्या मिस्टरांना अटॅक आला आणि त्यांचं ऑपरेशन करावं लागलं. त्यामध्ये त्यांची नोकरीही गेली. माझी 2 मुलगी यांच्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागला. मुलं नापास व्हायला लागले. ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला की असं वाटायचं, अरे कोणी काही केलं का? माझा मणक्याचाही त्रास वाढायला लागला. अधूनमधून खूप दुखायचं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. मला अशी शंका आली की आमच्या बाजूला जी नुकतीच विधवा झाली होती खूप कमी वयात, मग तिच्यावरती डाऊट येत होता. आणि मग जोशी गुरुजींना कॉल केला. त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांना माझी कुंडली पाठवली. त्याच्यातून त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यातून असं कळलं की हे जास्त जादूटोणा तंत्रमंत्र आपण म्हणतो, पण ह्या गोष्टी आहेत आणि त्या मी अनुभवल्यात. आणि तेच जोशी गुरुजींनी मला त्यावरती अभ्यास करून सांगितलं. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली की तुझ्याच म्हणजे जी माझ्या बाजूची बाई होती तिनेच आमच्यावर जादूटोणा केला होता. तिच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे माझ्या संसारावर परिणाम होत होता आणि काही सुचत नव्हतं. म्हणजे हे जादूटोणा करणं किती हे भयानक आहे. आणि याच्यावरती अभ्यास खोलवरती तपास करून जोशी गुरुजींनी मला सांगितलं की आता सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी त्याच्यावरती खोलपर्यंत अभ्यास केला आणि आज माझा संसार जो काही आनंदात चालला आहे तो फक्त जोशी गुरुजींमुळे. आणि खरंच हे असतं, आपण इग्नोर करतो ह्या गोष्टी, पण कुठेतरी त्या असतात. आणि हे सगळं जे अनुभवले मी ते तुमच्याशी शेअर केले. तुम्ही तुमच्या गुरुजींना भेटा आणि नक्की तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्हाला मार्ग दाखवते, जसं मला दाखवला जोशी गुरुजींमुळे. आणि मी त्यांची खूप आभारी आहे.